ओ माय गॉड, टुडे इज व्हेरी हॉट डे. काय म्हणते सुनबाई, मला तर काहीच कळले नाही. किचनमध्ये उभ्या असलेल्या निर्मलाजी त्यांच्या सुनेला विचारत होत्या. तेव्हा सून म्हणाली की अहो आई, मी तर विसरलेच होते की तुम्हाला इंग्लिश येत नाही, तर तुम्हाला इंग्लिश कळेल तरी कशी. मी फक्त एवढंच म्हणाले की आज किती गरम होत आहे आणि एवढ्या गरममध्ये किचनमध्ये काम करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. आई, मी चालली बाहेर. मी भाजी कापून दिली आहे, पीठ मळून दिले आहे. तुम्ही पोळ्या बनवून घ्या. माझ्याकडून किचनमध्ये एवढ्या गरममध्ये काम होणार नाहीत. ओ माय गॉड, टुडे इज व्हेरी हॉट डे. म्हणजेच आज खूपच जास्त गरम होत आहे, असे म्हणत पूजा किचनमधून बाहेर निघून गेली. पूजाचं हे फक्त आजचंच नव्हतं जे ती तिच्या सासूसमोर इंग्रजी बोलून त्यांचा अपमान करत होती. जेव्हापासून ती या घरात आली आहे तेव्हापासून कोणत्याही गोष्टीवरून ती तिच्या सासूचा अपमान करायची आणि तिला माहिती होतं की तिच्या सासूला इंग्रजी येत नाही, तरीही ती मुद्दाम त्यांच्यासमोर इंग्रजीमध्ये बोलायची. बिचारा निर्मलाजी यांना तिची भाषा समजत नव्हती, तर त्या तिला विचारायच्या की हे तू काय बोलत आहे सुनबाई. तर पूजा पटकन त्यांचा अपमान करण्यासाठी तयारच असायची. निर्मलाजी किचनमध्ये भाजी आणि पोळ्या बनवतात आणि मुलगा व सून एकत्र जेवायला डायनिंग टेबलवर बसतात. निर्मलाजी त्यांच्या खोलीत जातात तेव्हा त्यांचे पती जे न्यूजपेपर वाचत असतात त्यांना ती आधीपासून सवय होती. जोपर्यंत न्यूजपेपर पूर्ण वाचत नाहीत तोपर्यंत त्यांना चैन पडायचा नाही. ते ॲड देखील वाचायचे. निर्मलाजी त्यांच्या हातून पेपर काढून घेतात आणि म्हणतात की पेपर वाचून पोट भरलं असेल तर थोडं जेवणही करून घ्या. आपला चष्मा नाकावर खेचत किशोरजी म्हणतात की म्हातारपणात इतका राग आल्या आपल्या स्वास्थ्यासाठी चांगला नाही. कोण म्हणाल मी म्हातारी झाली आहे. मी म्हातारी नाही. किशोरजी त्यांच्या बायकोच्या बोलण्यावर हसतात आणि म्हणतात की चला आधी जेवण करून घ्या, नाही तर मुलं म्हणतील की म्हातारी. पुन्हा गप्पा मारत बसले. डायनिंग टेबलवर बसून सर्व जेवायला बसले तेव्हा निर्मलाजी यांचा मुलगा विवेकला अचानक मोठ्याने खोकला आला. विवेक जवळ बसलेली निर्मलाजी यांची सून त्यांना म्हणाली, प्लीज गिव्ह मी 1 ग्लास ऑफ वॉटर. निर्मलाजी यांना त्यांची सून काय म्हणाली हे समजलं नाही. तेव्हा सून त्यांच्यावर जोरात भडकते की कधीपासून पाणी मागतोय, पाणी देता येत नाही का. बेटा, मी पाणी देण्यासाठी हातात ग्लास तर घेतला आहे, पण तू इंग्रजीत म्हणालीस म्हणून मला कळले नाही की तुला काय हवंय, म्हणून मी पाण्याचा ग्लास पुढे सरकवला नाही. अरे, मी विसरली होती की तुम्हाला तर इंग्रजीची ABCD ही येत नाही, तर माझी भाषा काय समजणार. किशोरजी त्यांच्या सुनेकडे बघतच राहिले, पण त्यांच्यासाठी हेही रोजचेच झाले होते. दररोज सून निर्मलाजी यांना इंग्रजी बोलून टोमणे मारायची आणि त्यांचा सतत अपमान करायची. किशोरजी यांना हे सगळे आवडत नव्हते. बऱ्याचदा ते याबाबत त्यांच्या मुलाजवळ बोलले, पण सूनबाईच्या वागण्यात काही बदल घडून येत नव्हता. तिला तिच्या शिक्षणावर खूप गर्व होता की मी आजच्या मॉडर्न जमान्यातली शिकलेली मुलगी आहे. मला इंग्रजी लिहिता वाचता येते. लग्नाआधी मी जॉब करत होते. मी तुमच्यासारखी नाही जी लग्नानंतर आपले पूर्ण आयुष्य किचनमध्ये घालवायला. कधी कधी तर निर्मलाजी तिच्या बोलण्याला प्रत्युत्तर देत असत, पण तरीही सूनबाई जशीच्या तशीच वागायची. एक दिवस पूजाने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावून किटी पार्टी आयोजित केली होती. त्या दिवसात किशोरजी त्यांच्या शेतीचे कामकाज पाहण्यासाठी त्यांच्या गावी गेले होते आणि मुलगा त्यांच्या ऑफिससाठी निघून गेला होता. घरात फक्त निर्मलाजी आणि त्यांची सून दोघीच होत्या. पूजाने रात्रीच निर्मलाजी यांना सांगितले होते की आई, उद्या माझी किटी पार्टी आहे आणि मी माझी किटी पार्टी घरातच ठेवणार आहे, त्यामुळे खूप सारं जेवण बनवावं लागेल. मी जेवणाची लिस्ट बनवून डायनिंग टेबलावर ठेवली आहे. घरात जे काही सामान नसेल ते सकाळीच मागवून घ्या आणि त्यात लिहिलेले सर्व जेवण बनवून ठेवा. निर्मलाजी यांनी डायनिंग टेबलवर सुनेने ठेवलेली लिस्ट उचलून पाहिली तर त्यांना त्यातले काहीच कळत नव्हते, कारण सुनेने ती सर्व सामानाची लिस्ट इंग्रजी भाषेत लिहिलेली होती. पण आता त्यांना त्यांच्या सुनेजवळ जाऊन विचारायचेही नव्हते, कारण जर सुनेजवळ जाऊन विचारलं की बेटा यात काय लिहिलं आहे, तर सून पुन्हा त्यांचा अपमान करेल की तुम्हाला इंग्रजीही वाचता येत नाही. म्हणून त्या सकाळी लवकर उठून सुनेने
बनवलेली लिस्ट घेऊन दुकानावर जातात आणि त्या लिस्टमध्ये जे काही सामान लिहिलेले होते त्या दुकानाला ती लिस्ट चिठ्ठी दाखवून ते सामान घेऊन येतात. सकाळचे 8 वाजले होते, पण सुनबाई अजूनही झोपलेलीच होती. निर्मलाजी यांना सर्व सामान किचनमध्ये जाऊन ठेवले आणि आंघोळ वगैरे तयारी करून पूजापाठ करून त्या सरळ किचनमध्ये सुनेने सांगितलेल्या त्या सर्व पदार्थ बनवू लागतात. सुनेने त्यांना मदत करणार असल्याचे सांगितले असले तरी ती त्याच्या मदतीला आली नव्हती. ती तिच्या खोलीत छान मेकअप करण्यात व्यस्त होती. तिची सासू सकाळपासून स्वयंपाकघरात सुनेने सांगितलेले पदार्थ बनवण्यात लागलेले होत्या आणि सुनबाई तिच्या सासूला मदत करण्याऐवजी तयारी करण्यात मग्न होत्या. निर्मलाजींनी त्यांच्या सुनेने सांगितलेल्या सर्व पदार्थ बनवले. बेसनाचा ढोकळा, दहीवडे, राजमा, भात, हिरवी चटणी आणि बरेच काही बनवतात. सगळे पदार्थ तयार झाल्यावर पूजा स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, मी तुम्हाला काही मदत करू का? तेव्हा निर्मलाजी म्हणतात, सुनबाई आता राहू देत. तुला मदत करायचीच असती तर आधीच आली असती. आता तू एवढी नटून थटून नवीन कपडे घातले हाय, काही केले तर तुझे कपडे पण घाण होतील. अशी किचनची सगळी कामं झालीच, फक्त वरवरची कामं बाकी आहेत, तेही मी करून घेईल. यावर पूजा ओके म्हणत निर्लज्जपणे बाहेर निघून गेली. बिचारा निर्मलाजी यांनी संपूर्ण स्वयंपाकघराची साफसफाई केली आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी त्यांच्या खोलीत येऊन बसल्या. सकाळपासून काम करत त्यांची पाठही दुखू लागली होती, म्हणून त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. आता त्यांना वाटले की आपण सर्व काही तयार करून दिले आहे तर सुनबाई स्वतःच्या हाताने सर्व करून घेईल आणि तिची किटी पार्टी एन्जॉय करेल. परंतु निर्मलाजी यांना त्यांच्या खोलीत जाऊन 1 तासही उलटला नव्हता की पूजाने तिच्या सासूला आवाज द्यायला सुरुवात केली आणि म्हणाली, माझ्या सर्व मैत्रिणी आल्या आहेत, तुम्ही जेवणाच्या टेबलावर सर्व लावून द्या, पण त्याआधी फ्रीजमध्ये थंड ज्यूस ठेवले आहे, ते ग्लासमध्ये काढून सर्वांना द्या. पूजा आज तिच्या सासूसोबत खूप गोड बोलत होती, कारण तिला माहीत होतं की तिला तिच्या सासूकडून काम करून घ्यायची असतील तर त्याच्याशी गोड गोड बोलावेच लागेल. असेही सकाळपासून तिच्या सासूबाईचं सगळी कामं करत होत्या. तिने साधा 1 चमचाही इकडे तिकडे हलवला नव्हता, तर किमान सासूला थोडेसे गोड गोड बोलावेच लागणार होते. त्यामुळे चालक पूजा त्यांचं कौतुक करून त्यांच्याकडून सर्व कामे करून घेत होती. निर्मलाजी जेव्हा किचनमधून कोल्ड्रिंक घेऊन सुनेच्या मैत्रिणीला देण्यासाठी बाहेर आल्या, तेव्हा पूजा तिच्या मैत्रिणींना तिच्या सासूशी ओळख करून देत म्हणाली की फ्रेंड्स, शी इज माय मदर इन लॉ. शी इज व्हेरी इनोसेंट. शी डज नॉट नो एनिथिंग. आय हॅव इन धिस वर्क बाय माय सेल्फ. म्हणजे यांना काहीच येत नाही. हे सर्व काही मी स्वतः बनवले आहे. हा ढोकळासुद्धा मीच बनवला आहे. माझी सासू किचनमधील काहीच काम करत नाही. सकाळी 5ला उठून ही सर्व काम मीच केली आहे. पूजाच्या मैत्रिणी देखील तिची खूप स्तुती करत म्हणतात की वाव, व्हेरी टेस्टी यार, ढोकळा तर खरंच खूप छान झाला आहे. तर काही मैत्रिणी मराठीत बोलतात की पूजा, तू खरंच ढोकळा खूप स्वादिष्ट बनवला आहे. जवळच उभ्या असलेल्या निर्मलाजी यांना इंग्रजी भाषा समजत नाही, पण तिची एक मैत्रीण मराठी भाषेत बोलली की तू ढोकळा खूप स्वादिष्ट बनवला आहे. तेव्हा निर्मलाजी विचार करू लागल्या की ढोकळा तर मी बनवला आहे, मग पूजाच्या मैत्रिणी तिचं कौतुक का करत आहेत? निर्मलाजी यांनाही समजले होते की नक्कीच सुनबाईने तिच्या मैत्रिणींना इंग्रजी काहीतरी सांगितले आहे, म्हणूनच तिच्या मैत्रिणी तिचं इतकं कौतुक करत आहेत. माझं नाही. निर्मलाजी जेव्हा ट्रे घेऊन पुन्हा किचनमध्ये जाऊ लागल्या, तेव्हा पाठीमागे पूजाची मैत्रिणीने विचारले, पूजा, तुझी सासू नेहमीच साडी का नेसते? तेव्हा पूजा इंग्रजीत बोलते की सी ओनली विअर सॉरी. सी लुक्स लाईक अ मेड इन साडी. या फक्त साडीच नेसतात. साडीत त्या कामवाली बाईसारख्याच दिसतात. मी त्यांना बऱ्याचदा सांगितले आहे की तुम्ही सूट घालत जा, पण त्यांना कामवाली बाईत बनून राहायचे आहे. समजत नाही त्यांना एवढी जुनी फॅशनमध्ये राहायला का आवडत असेल. ही गोष्ट ऐकून पूजाच्या सर्व मैत्रिणी खदखदून हसू लागल्या. निर्मलाजी यांनी मागे ओढून पाहिले तर त्यांच्या वयाचा अनुभव लक्षात घेता त्यांना एवढं तर कळलं होतं की कोण त्यांचं कौतुक करून हसत होतं आणि कोण त्यांची मस्करी करून हसत होतं. त्या पूजाच्या मैत्रिणी त्यांची मस्करीत करून हसत होत्या हे त्यांनी ओळखले होते. नक्कीच पूजाने त्यांना माझ्याबद्दल काहीतरी सांगितले असणार, म्हणूनच तिच्या मैत्रिणी त्यांच्यावर हसत होत्या. निर्मलाजी
यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत. त्या विचार करत होत्या की असे काय केले जाईल ज्याने त्यांची सून त्यांचा सारखं अपमान करणार नाही. आता त्यांना त्यांचा हा अपमान सहन होत नव्हता. आता त्यांना स्वतःचाच राग येत होता की त्यांनी इंग्रजी भाषा का शिकली नाही, का त्यांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही. आज जर त्यांना इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली असती तर त्याही त्यांच्या सुनेसोबत इंग्रजीत बोलल्या असत्या आणि सुनेने सारखं त्यांना अडाणी गावढळ म्हणून उल्लेख केला नसता. पण निर्मलाजी यांना त्यावेळेस होम सायन्समध्ये BA केलं होतं. त्यावेळेस विद्यार्थ्यांसाठी काहीच विषय असायचे. मुलांसाठी गणित आणि सायन्स विषय असायचे तर मुलींसाठी समाजशास्त्र विषय असायचा. मुलींच्या शिक्षणावर इतके लक्षही दिले जात नव्हते की त्यांना विचारलेही जात नव्हते की तुम्हाला कोणता विषय आवडतो. घरातील प्रमुख फॉर्म भरताना मुलींना नेहमी समाजशास्त्र विषय भरायचे. एवढेच नव्हे तर त्या मुलींच्या आईलासुद्धा माहीत नसायचे की तिच्या मुलीने कोणता विषय घेतला आहे. त्यामुळे निर्मलाजी यांची यात काही चूक नव्हती की त्यांना इंग्रजी येत नव्हती. ती रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी निर्मलाजी यांचे पती घरी आले पण निर्मलाजी यांना रात्रभर झोप लागली नाही. त्यांना सुनेच्या मैत्रिणी आणि त्यांचे कडू हसणे चांगलेच आठवत होते ज्यामुळे त्यांना रात्रभर झोप लागली नव्हती. किशोरजी यांना त्यांच्या बायकोच्या उदास चेहऱ्याकडे पाहून विचारले की काय झालं निर्मला, आज तू उदास का दिसत आहेस, काही झालं आहे का. पण निर्मलाजी त्यांना काही सांगत नाहीत. पण किशोरजी त्यांच्या बायकोचा चेहरा पाहूनच समजून जातात की नक्कीच काहीतरी झालं आहे. नाहीतर निर्मला कधीच एवढी उदास राहत नाही. ते पुन्हा पुन्हा विचारतात पण निर्मलाजी काही सांगत नाहीत. संध्याकाळी किशोरजी त्यांच्या बायकोला मंदिरात सोबत येण्यासाठी बोलतात आणि त्या जबरदस्तीने देवळात घेऊन जातात. तिथे देवाची पूजा करून आल्यावर ते तिथे पायऱ्यावर बसतात आणि त्याच्या बायकोला विचारतात की मला खरं खरं सांग निर्मला, काय झालं आहे. जेव्हापासून मी आलो आहे तेव्हापासून पाहतोय की तू खूप उदास आहेस. अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आतून दुःखी करते. जर काही गोष्ट आहे तर मला सांग. माझ्याकडे जर त्याचे निराकरण असेल तर मी नक्की करेल. नवऱ्याचे बोलणे ऐकून निर्मलाजी हिंमत एकवटून सांगतात की मला इंग्रजी भाषा शिकायची आहे. काल पूजाने घरी किटी पार्टी आयोजित केली होती आणि तिच्या मैत्रिणी देखील आल्या होत्या. त्या सगळ्यांसमोर निर्मलाजी एवढंसं म्हणाले की किशोरजी यांना सगळे कळून चुकले की काल नक्कीच सुनबाईने निर्मलासमोर इंग्रजी झाडली असेल आणि काहीतरी अशी बोलली असेल ज्याने तीच मन दुखावलं असेल आणि तिला त्याच खूप वाईट वाटलं असेल. पण किशोरजी यांना निर्मलाच्या इंग्रजी भाषा शिकण्याच्या गोष्टीला दुजोरा दिला आणि म्हणाले की अरे वा निर्मला, तुला इंग्रजी भाषा शिकायची आहे, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मी आजच तुझ्यासाठी एखादा चांगला इंग्रजीचा क्लास शोधतो आणि तुला तिथे पाठवतो. तू तिथे जाऊन इंग्रजी शिकून घे. निर्मलाजी यांनी लिहायला वाचायला आधीपासून खूप आवड होती. पण लग्नानंतर महिलांचं आयुष्य घर आणि मूल सांभाळण्यात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यातच खर्च होतात. तिला बाकीच्या गोष्टीसाठी, दुसऱ्या कामासाठी किंवा तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळच मिळत नाही. मग निर्मलाजी म्हणतात की जर मी इंग्रजी शिकण्यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोचिंगला गेले तर तिथे जाऊन शिकायला आणि तिथून परत यायला किमान 2 तास लागतील. आपण आपल्या मुलाला आणि सुनेला घरी काय सांगणार की आम्ही इंग्रजी शिकायला जात आहोत. असं म्हटलं तर आपली सून हसेल की या वयात तुम्ही इंग्रजी शिकत आहात, त्यामुळे मला हे सुनेला सांगायचे नाही. निर्मला, आपण 2 तास मंदिरात येतोच आणि असेही संध्याकाळी तुला घरी काही काम नसते. मुलगा रात्री 8 वाजता घरी येतो आणि तोपर्यंत सून ही तिच्या मोबाईलमध्ये मग्न असते. आपण आणखीन 1 तास घरी वाढवून सांगायचा की मंदिरात सत्संग सुरू होत असल्याने आम्हाला तिथे 2 ते 3 तास लागू शकतात. आपण 1 तास मंदिरात घालवायचा आणि उरलेल्या 2 तासात तू तुझा कोचिंग आरामात करू शकतेस. मी तुला माझ्यासोबतच घेऊन जाईल आणि सोबतच परत घेऊन येईल. पतीचे म्हणणे ऐकून निर्मलाजी आनंदी झाल्या. आता त्यांनाही वाटू लागले की त्या इंग्रजी शिकू शकतील असे तिला वाटले. त्यांना मनापासून खूप आनंद होत होता. जणू काही त्यांना पंख फुटले होते. त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली होती. किशोरजी जवळच असलेला इंग्रजी शिकण्याचा कोचिंग क्लास शोधतात आणि तिथे निर्मलाजी यांचे ॲडमिशन करून घेतात.
निर्मलाजींनी इंग्रजी शिकण्याची इच्छा व्यक्त केली खरी, पण जेव्हा त्यांची वर्गात जाण्याची पाळी आली तेव्हा त्या घाबरल्या होत्या. त्या वर्गात गेल्यावर त्यांना शिकवणारे शिक्षक असतील ते मला पाहून काय म्हणतील की इतक्या म्हाताऱ्या असून शिकायला आल्या. मला तर माझीच खूप लाज वाटत आहे आता. तेव्हा किशोरजी त्यांच्या पत्नीला समजावून सांगतात की अजिबात काळजी करू नकोस, कारण तिथे तू एकटीच इंग्रजी भाषा शिकायला जात नाही. तुझ्यासारख्या अनेक स्त्रिया तिथे इंग्रजी शिकत आहेत. कोणतीही भाषा किंवा काही शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. आपण कोणत्याही वयात काहीही शिकू शकतो. हे आपले आयुष्य आहे आणि आपल्याला हवं ते शिकण्यात आपण स्वतंत्र आहोत. कोणी येऊन ठरणार नाही की आपण काय शिकायचं आणि काय नाही ते, आणि आपण काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोणाचीही काळजी करू नकोस आणि इंग्रजी शिकण्यासाठी बिनधास्त होऊन क्लासमध्ये जा. मी तुझ्यासोबत आहे. पतीचे म्हणणे ऐकून निर्मलाजींना धीर आला. निर्मलाजींना इंग्रजी बोलायला जाऊ लागल्या. निर्मला जी इंग्रजी स्पीकिंग क्लाससाठी आता जाऊ लागल्या. जिथे त्यांना इंग्रजी बोलायला शिकवले जात होते, आता त्या हळूहळू इंग्रजी बोलूही लागल्या होत्या. 2-3 महिन्यातच त्या काही वाक्य इंग्रजी बोलू लागल्या होत्या. थोडं समजू लागल्या होत्या, कारण त्यांना इंग्रजी शिकण्याची खूप आवड होती. घरी राहूनही त्या रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीत बसून इंग्रजी बोलण्याचा सराव करत असत. कधी त्या नवऱ्याशी बोलायच्या तर कधी आरशासमोर उभ्या राहून सोबतच इंग्रजी बोलण्याचा सराव करायच्या. त्यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने निर्मलाजी 3 महिन्यातच इंग्रजी बोलायला आणि समजू लागले होते. मात्र त्यांनी ही गोष्ट सून आणि मुलांसह घरात कोणालाही सांगितली नाही. 4 महिन्यानंतर सुनेने पुन्हा तिच्या घरी किटी पार्टी आयोजित केली. मागच्या वेळी आलेल्या त्याच सगळ्या मैत्रिणी तिच्या किटी पार्टीला आल्या नव्हत्या. यावेळीही निर्मलाजींनी साडी नेसली होती. साडी नेसून त्या आपल्या सुनेच्या मैत्रिणींना जेवायला देत होत्या. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही पूजाने सर्व जेवण तिच्या सासूकडूनच बनवून घेतले होते आणि त्यांचे सर्व श्रेय इंग्रजी बोलून स्वतः घेतले होते. यावेळीही तेच करत होती. पूजाने सर्वांना इंग्रजीत सांगितले की हे सर्व जेवण तिने स्वतः बनवले आहे, पण शेजारी उभ्या असलेल्या निर्मलाजींना तिचे इंग्रजीत बोलणे सर्व समजले होते आणि त्यांनी पूजाला मध्येच थांबवले आणि म्हणाल्या, नो पूजा डिड नॉट मेड धिस, आय मेड धिस फूड. हे जेवण पूजाने नाही तर मी बनवले आहे आणि मागच्या वेळीही मीच बनवले होते. तिच्या सासूबाईंची इंग्रजी ऐकून पूजा आणि तिच्या मैत्रिणी निर्मलाजींना आश्चर्याने पाहू लागल्या. तिची सासू इंग्रजीत बोलत होती, इंग्रजी समजत होती. पूजाच्या पायाखालची जमीनच सरकली. आई, तुला इंग्रजी येतं होती, मग तुम्ही मला आजपर्यंत सांगितलं का नाही? तुम्हाला वाटलं इंग्रजीची ABCDसुद्धा कळत नाही? निर्मलाजी म्हणाल्या, प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे नसते. मी तुझ्यासारखी नाही पूजा, जी आपल्या एखाद्या चांगल्या गुणाने दुसऱ्यांचा अपमान करणारी. जर एखादी व्यक्ती त्यांच्या गुणांनी दुसऱ्याची निंदा करत असेल तर माझ्या मते तो त्यांचा गुण नसून त्यांचा दुर्गुण आहे. त्यामुळे बेटी, कुणाला कमी लेखण्याचं काम करू नकोस. आजच्या जमान्यात कुणीही कोणापेक्षा कमी नाही. असं म्हणत निर्मलाजी त्यांच्या खोलीत आल्या. सर्व मैत्रिणी निघून गेल्यावर पूजा तिच्या सासूबाईच्या खोलीत आली. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की तिच्या सासूबाई इंग्रजी शिकल्या कधी? तेव्हा निर्मला आपल्या सुनेला इंग्रजी शिकण्याची संपूर्ण कथा सांगतात. जे ऐकून पूजाला धक्का बसतो की वयाच्या 70व्या वर्षीही तिची सासू इंग्रजी बोलायला आणि समजायला शिकली आहे. पूजाने मनातल्या मनात ठरवले की आता ती आपल्या सासूसोबत कधीच पंगा घेणार नाही, कारण आज निर्मलाजी यांनी आपल्या सुनेने वारंवार अपमान केल्यानंतर इंग्रजी शिकून तिला एक जोरदार थप्पड मारली आहे, ज्याचा मार तिच्या मनात कायमस्वरूपी राहील आणि तो मार दिसणारही नाही. तर मित्रांनो, जर कोणाला कोणतीही भाषा येत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला काहीच कळत नाही. प्रत्येकाला प्रत्येक भाषा यायलाच हवी किंवा समजायलाच हवी असे तर होत नाही. जगात अनेक भाषा आहेत, पण प्रत्येकाची भाषाही वेगळी असते आणि तो स्वतःच्या भाषेत परिपूर्ण असतो. भाषा कोणतीही असो, ती शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. 80 वर्षातही आपण काहीही शिकू शकतो. तुमच्याकडे फक्त शिकण्याची इच्छा असणे आवश्यक असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली